मध्ये अभिजित गायकवाड, निशाणी लॅपटॉप, 7 नंबरचे बटन. आम्ही यांना सपोर्ट यासाठी करत आहोत की हा स्वतः उच्च शिक्षित असूनही आहे आणि इतरांना पण शिक्षणासाठी शिक्षण, तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी, नवीन मुलांनी खूप तरुण तडफदार आहे आणि खूप नवीन युवकांना खूप सपोर्ट करतो आणि तो जर निवडून आला तर जास्त हक्काने आम्ही त्याला आमच्या समस्या वगैरे सांगू शकतो आणि म्हणूनच आम्ही त्याला सपोर्ट करत आहोत. दूरदृष्टी असल्यामुळे, त्याला आधुनिक दृष्टी असल्यामुळे, दूरदृष्टी असल्यामुळे, स्वतः उच्च शिक्षित असल्यामुळे त्याला शिक्षणाची खूप लालसा आहे आणि इतर सर्वांनी पण त्याप्रमाणे वागावं आणि खूप तंत्रज्ञानाने खूप विकास साधावा अशी दूरदृष्टी तो बाळगतो आणि त्यामुळेच आम्ही त्याला सपोर्ट करत आहोत. हा आमच्या वॉर्डामधनं जे अभिजित गायकवाड उभे आहेत 10 ड मधून, तर त्यांना आमचं मतदान करण्याचा मानस आहे. कारण ते आम्हाला तसेही ऑलरेडी मदत करत असतात म्हणजे अधूनमधून, आणि जर ते निवडून जर आले तर आम्हाला त्यांच्यापासून भरपूर सपोर्ट मिळेल आणि आमचं कामं होतील. आमच्या इथं समाज मंदिर आहे, ते किती वर्षापासून नुसतं पडलेलं आहे, त्याला कोणीही काहीही करत नाही. म्हणजे त्याचा कुठलाच विकासही नाही आणि ते कुठल्या कामाचंही नाहीये. ना धड आमचे भजन होत तिथे, ना काहीच होत, ते काहीच कामाचं नाही. उलट आम्हाला मागच्या लोकांचा त्रास होतो की ते येतात जातात वगैरे तिथनं वगैरे, ते समाज मंदिर म्हणून त्यांना एक जागा झालेली अशी, अशा पद्धतीने आहे. तर आमच्या पाणी वगैरे, नळाचं पाणी दररोज येणे वगैरे असे प्रकार आम्हाला म्हणजे महिलांना तरी ते प्रश्न महत्वाचे वाटतात की पाणी, लाईटची समस्या आहे, सीसीटीव्ही कॅमेरे लावणे की जशी महिलांची सुरक्षा आहे. महिला आपल्या तशा वाटत नाहीत सुरक्षित. बाबा महिलांना वाटतं की आपल्याला कॅमेरा असेल तर बरं वाटते बाबा फिरणं वगैरे, किंवा अशा पद्धतीने आम्ही विचार करून यांचा पाठिंबा आम्ही देतो यांना, अभिजित गायकवाड यांना. 10 ड मधनं त्यांची निशाणी आहे लॅपटॉप आणि त्यांच्या 7 नंबरचं त्यांचं बटन आहे आणि त्याच्यासाठी आम्ही पाठिंबा जाहीर करतो. सर, काय वाटतं प्रभाग क्रमांक 10 मध्ये कोणता नगरसेवक आपल्याला येणारे काय? आता ह्या वार्डाची स्थिती अशी झालेली आहे की सर हा पूर्ण वार्ड जो आहे पूर्ण गार्बेज सर्व गार्बेजमय पसरलेला आहे सर्व. आणि इथे गेल्या 80 वर्षापासून एक मंदिर पण आम्हाला नाही आहे. मग आम्ही ह्या तत्वावर एक सुशिक्षित कॅन्डिडेट, प्रॉमिसिंग कॅन्डिडेट आम्ही एक निवडला आणि त्याच्या माध्यमातून आम्ही त्याला सहकार्य करून त्याला इलेक्ट करून त्याच्यातून आम्ही आमच्या सुधारणा करून घेणार आहे. आपल्या ह्या वार्डामधून, वार्डामधून अभिजित गायकवाड, बटन नंबर 7 याचा प्रॉमिसिंग कॅन्डिडेट म्हणून आम्ही त्यांना समजतो आणि त्यांना आम्ही इलेक्ट करण्याचा मानस धरलेला आहे की जेणेकरून आमच्या पूर्ण सुविधा, समस्या दूर होतील. परिवार असलेला, लोकसंग्रह असलेला आणि गरजेच्या वेळी ज्यावेळी आमच्यावर संकट आलं होतं त्यावेळी त्यांनी मदत केली होती. एकदम आम्हाला मावशी पडल्या होत्या नळावरून, तर त्यांनी ते उचलून गाडीत घालून आणि नेऊन डॉक्टरकडे नेऊन वगैरे अशा प्रकारचे वेळोवेळी, प्रत्येक उदाहरण काही सांगण्यासारखं नाहीये, परंतु त्याचा दबदबा असल्यामुळं तो या ठिकाणी नुसता उभारला जरी येऊन तरी सर्वजण जमतात आणि सर्व प्रकारे सहकार्य करतात. सध्या जालना शहरात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्या अनुषंगाने आज आपण आले प्रभाग क्रमांक 10 मध्ये नागरिकांच्या प्रतिक्रिया. चला सर, नमस्कार. नमस्कार. तर तुम्हाला काय वाटतं की प्रभाग क्रमांक 10 मध्ये कोणता नगरसेवक निवडून यावा? 10 मध्ये माझ्या अनुभवाप्रमाणे, माहितीप्रमाणे, लहानपणापासून त्याला पाहिलेलं आहे असा सुशिक्षित आणि तर प्रभाग क्रमांक 10 मध्ये तुम्ही अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. तर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही प्रभाग क्रमांक 10 मध्ये कोणकोणती असे विकास काम करणार आहे? प्रथमतः तर तुम्हाला मी आवर्जून सांगतो मॅडम, मी मागील 10 वर्षापासून बीजेपीचा कार्यकर्ता आहे आणि विधानसभेला माननीय अर्जुनरावजी खोतकर यांचे महायुतीतले उमेदवार असल्यामुळे आमचे संपूर्ण प्रभागाने जोरदार पद्धतीने भाऊंचा आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहे या ठिकाणीच आम्ही भाऊंची सभा घेतली होती. त्यामुळं मला सुरुवातीला शिवसेनेने पुरस्कृत सुद्धा केलं होतं निवडणूक आयोगाकडे आणि प्रेसमध्ये होतो. कालांतराने काही वरच्या वरिष्ठ लेवलच्या राजकारणापायी मला कळालं नाही. त्यानंतर मी समस्त वार्डातील लोकांचा घेतला, त्यांच्या विचारपूस केली तर त्यांनी सांगितलं की काही हरकत नाहीये,
आपण लढायला पाहिजे, काही कुठली हरकत नाहीये. तर या मोठ्या लेवलच्या राजकारणाच्या बळी न पडता आम्ही अपक्षरित्या आता आपल्या लॅपटॉप निशाणी आणि प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद घेऊन आम्ही लढाईला लागलोय मॅडम. सरांनी येणाऱ्या काळामध्ये तुम्ही प्रभाग क्रमांक 10 मध्ये कोणकोणती विकास कामे करणार आहात? आता ह्या बेसिक नगरसेवकाच्या ज्या मूलभूत सुविधा देण्याची असते की जसं की रस्ते आहेत, नळाचं पाणी आहे, स्वच्छता आहे, समाज कल्याणच्या अवस्था बकावलेल्या आहेत, त्याच्यावर लक्ष घालणे. या बेसिक गोष्टीशिवाय मॅडम आउट ऑफ द बॉक्स जाऊन आपल्याला बऱ्याचशा गोष्टी करण्यासारख्या आहेत. आरोग्याचे प्रश्न आहेत. आपल्या प्रभागात जे सिनियर सिटीजन आहेत त्यांच्यासाठी वॉकिंग ट्रॅक झाले पाहिजे, योगा सेंटर्स झाले पाहिजे. मुलांसाठी 10वी-12वीच्या मुलांच्यासाठी अभ्यासिका असल्या पाहिजे. आता उच्च तंत्रज्ञानाचा विषय, बेसिक 5वी पासूनच्या मुलांना कम्प्युटर, मूलभूत ज्या गोष्टी आहेत, स्वच्छता, नळ, रस्ते, ह्यात म्हणजे सर्वांनी हा प्रोव्हाइड करायलाच पाहिजे. पण त्याच्या व्यतिरिक्त सिनियर सिटीजन आहेत, त्यांच्या आरोग्याचे प्रश्न आहेत, आरोग्य केंद्र असले पाहिजे. समाज मंदिरांची अवस्था ही स्वच्छ, तिथं अभ्यासिका असले पाहिजे. आज जग आपण सगळे बघतो की आज कम्प्युटरचं जग आहे. त्यामुळे आज मुलांना शालेय मुलांना पालिकेतर्फे कम्प्युटरचं ज्ञान दिलं गेलं पाहिजे. त्यांना कम्प्युटरशी त्यांची मैत्री सांगड घालून दिली पाहिजे. या प्रकारे आणि तरुणांना व्यायामाच्या जागेची संधी दिली पाहिजे. विविध तरुण स्पोर्ट्स क्षेत्रात असल्यामुळे त्यांना कुठेच प्लॅटफॉर्म भेटत नाही. या सर्व गोष्टींचं काम करण्यासाठी आम्ही लॅपटॉप निशाणी घेऊन मैदानात उतरलो आहे.